नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कैलास जाधव झरीकर ओंकार बोरवेल्स यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांसाठी खिचडीचे वाटप करण्यात आले। वाढदिवस एकदम साध्या पद्धतीने हा साजरा करण्यात आला। संत शिरोमणी रोहिदास अन्नछत्र सामाजिक कार्यकर्ते पोलीस जमादार ठोंबरे आणि रामकिशन कांबळे यांनी हे अन्नछत्र अन्नदान गेल्या 18 महिन्यापासून सुरू केलेले आहे। सामाजिक सेवा म्हणून ते जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज अन्नदान करतात। यावेळी आज 15 डिसेंबर 2024 रोजी कैलास जाधव झरीकर ओंकार बोरवेलचे हे मालक आहेत। त्यांचा आज वाढदिवस असल्या कारणाने त्यांनी या ठिकाणी अन्नदान करून एकदम साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला। त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते शर्माजी नुस्कच्छी आदींची उपस्थिती होती। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। परभणीच्या वतीने आज कैलास जाधव बोरवेल झरी यांच्या वाढदिवसानिमित्त आज अन्नदान होत आहे। हे अन्नदान गेल्या 20 महिन्यापासून सतत उन्हाळा पावसाळा हिवाळा पूर्ण एकही दिवस अखंडित अन्नसेवा चालू आहे। आणि हे अन्नदान करण्याचा एकच हेतू आहे। मी ज्यावेळेस मुंबईला होतो, माझ्या नातवाचं ऑपरेशन होतं, माझ्या खिशामध्ये पैसे असूनसुद्धा मला जेवायला मिळत नव्हतं, म्हणून ही कल्पना मला सुचली आणि मी ठोंबरे साहेबाला अशी विनंती केली, साहेब आपण हे अन्नछत्र चालू करू। म्हणून आम्ही हे अन्नछत्र चालू केलं आणि यामध्ये ठोंबरे साहेबाचं 100% योगदान आहे। प्रत्येक माणसाला जमवितात, बोलतात, त्यांना पैसे मागवितात आणि हे असं आमच्या दोघांच्या एका गाडीची 2 चाकं म्हणून आम्ही हे अन्नछत्र सतत चालू आहे। आणि हे अन्नछत्र चालू राहण्यासाठी फक्त समाज बांधवाच्या जीवावर आमचं आहे। आम्ही काही करू शकत नाही, आम्ही नाम मात्र शून्य आहेत। समाज बांधव आम्हाला सहकार्य करतात, दररोज 1,500 रुपये पाठवून देतात, आम्ही त्याचं ते अन्नदान वाटप करतो आणि अशीच अखंडित सेवा चालूच राहील ही संत रविदास महाराज चरणी मी प्रार्थना करतो। आणि जय रविदास जय भीम। माझ्या वतीने व माझ्या ग्रुपच्या वतीने लाख लाख शुभेच्छा। बोला आता। कैलास जाधव झरीकर यांच्यातर्फे वाढदिवसानिमित्त अशी सेवा संत श्री रोहिदास महाराज यांच्यातर्फे सतत हो ईश्वरचरणी प्रार्थना। बोला साहेब। सदा अन्नछत्र चालू करून आज 20 महिने याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की सरकारी दवाखाना परभणी या ठिकाणी ग्रामीण भागाचे बरेच रुग्ण येतात आणि त्यांची जेवणाची व्यवस्था होत नसते। तर अशा वेळेस अशा लोकांना आधार म्हणून त्यांना आमची सेवा त्याच्या उपयोगाला येते। आणि सकाळी तसं शिवभोजन आहे आणि सकाळी पण येते, पण सायंकाळी 5च्या दरम्यान कोणी इथं काही मिळत नाही आपल्याला। तर ह्या टायमाला त्यांना या अन्नच्या माध्यमातून थोडा का होईना पण आधार मिळतो, 4 पैसे बचत बी होते। आणि ही सेवा खरी म्हणजे आम्ही नुसते म्हणायला आहेत, पण खरी आमची याला आधार आहे आमच्या समाजाचा। आमच्या समाजाच्या वतीने आम्ही सेवा करतो। कोणाचा वाढदिवस असतो, कोणाचं वर्षाचा असतो, जनरल अशा पद्धतीने आमच्यावर समाजाने विश्वास ठेवला आहे आणि विश्वास ठेवून हा कार्यक्रम आतापर्यंत सक्सेस आहे आणि असाच चालू राहील अशी आमची अपेक्षा आहे। तुम्ही आला आमचे अन्नदान आपण जास्तीत जास्त बाहेर पण पोहोचवावं, जेणेकरून आम्हाला आणि त्याचा भविष्यात काही फायदा होईल आणि चालू राहावं हीच आमची अपेक्षा। जय रविदास जय भीम जय महाराष्ट्र। आमचे कैलासजी जाधव राहणार झरी कृष्णा बोरवेल्स ओंकार बोरवेल्स यांच्या वतीने आजची सेवा अन्नदान करण्यात आलेली आहे। तरी आमच्या जाधव साहेबांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा व त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धी जावं व त्यांचा जो व्यवहार आहे चांगल्या पद्धतीने आणि भरभराटीत जावं हीच रविदास चरणी प्रार्थना। जय रविदास जय भीम जय महाराष्ट्र।